नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोने आता. तैसे शब्दाचे व्यापकपण देखिजे असाधारण. पाहा तया भावज्ञा फावती गुण चिंतामणीचे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा विचार प्रारंभ झालेला आहे. संजयजी आणि धृतराष्ट्राच्या संवादातून या अध्यायाला ज्ञानोबाराय प्रारंभ करतात आणि आपलं पारमार्थिक भाग्य एवढं मोठं उदयाला आलं की अकस्मात आपल्याला तैसे तुम्हा आमा जाहले जे आडमुठी तत्व फावले. किंवा भगवान परमात्म्यांनी भक्तराज अर्जुनासाठी ज्या ब्रह्मरसाची मेजवानी तयार केली, अकस्मात पाहुणे म्हणून आम्हीही प्राप्त झालो. म्हणून हे आपलं पारमार्थिक फार मोठं भाग्य संजय आणि धृतराष्ट्राच्या समोर वर्णन करून सांगितलं. परंतु हा भाग धृतराष्ट्राला काही आवडला नाही. धृतराष्ट्राने स्पष्ट सांगितलं, हे न पुसो तुते. संजया, मी तुला हे विचारलंच नाही की भगवंताने कोणतं पक्वान्न कुणासाठी तयार केलं आणि अकस्मात आपल्या प्रारब्धाचा योग आला, या बाबतीत मी तुला विचारणा करतच नाही. या शब्दावरून धृतराष्ट्राच्या अंतकरणाचा संजयाला अंदाज लागला. हे जाणोनी मनी हासेला म्हणे म्हातारा मोहे नाशिला. एरवी बोल तरी भला झाला अवसरी इये. परंतु या असणाऱ्या धृतराष्ट्राला या प्रसंगाचं महत्त्व नाही. जाऊ द्या, त्याच्या बाबतीत आपण काय विचार करावा. परी आपण चित्ती आपोला निकिया परी संतोषला. जे तो संवाद फावला श्रीकृष्णार्जुनांचा. परंतु आपलं असणारं भाग्य संजयाला गौरवान्वित वाटल्यामुळे स्वतःच्या मनामध्ये फार मोठा आनंद झाला. देवतांनासुद्धा दुर्लभ असणारा श्रीकृष्ण अर्जुनाचा संवाद अकस्मात व्यासांच्या कृपेने आपल्याला श्रवण करायला मिळाला. एखादी गोष्ट जगातल्या कोणत्याही व्यक्तीला जर मिळाली नाही आणि ती गोष्ट जर आपल्यालाच प्राप्त झाली तर त्या प्राप्तीचा सुद्धा मनुष्याला फार मोठा आनंद असतो. व्यवहारामध्ये असं घडूही शकतं. कल्पना करा, आपल्याला जेवायला जायला उशीर झाला. पहिली पंगत होऊन गेली, दुसऱ्या पंक्तीमध्ये आपला क्रमांक लागला आणि योगायोगाने पहिल्या पंक्तीतला उरलेला एकमेव पदार्थ फक्त आपल्यालाच मिळाला, दुसऱ्या पंक्तीतल्या बाकी कुणालाच मिळाला नाही, तर त्या व्यक्तीला जेवण्याच्या अगोदरसुद्धा फार मोठा आनंद होतो. कारण जे बाकीच्याला मिळालं नाही ते आपल्याला मिळालं, अशा प्राप्तीचासुद्धा कधीकधी आनंद असतो की नाही. म्हणून जे तो संवाद फावला श्रीकृष्ण अर्जुनांचा, आज आपल्याला हा संवाद मिळाला. जो संवाद, जे ब्रह्मज्ञान देवाने आपल्या वडिलांना, मातेला, भावाला आणि कायम आपली चरणाची सेवा करणारी लक्ष्मी माता यांनासुद्धा देवाने सांगितलं नाही. ज्ञानोबाराय 4th अध्यायामध्ये म्हणतात, जे न सांगेची पितया वसुदेवासी. जे न सांगेची माते देवकीशी. जे न सांगेचे बंधू बळीभद्रासी. ते गुह्य अर्जुनेशी बोलत. देवी लक्ष्मी एवढी जवळीक. तेही न देखे या प्रेमाचे सुख. आजी श्रीकृष्ण प्रेमाचे बिक यातेची आती. ज्ञानोबारांनी चकाराने अन्यांची आवृत्ती केली बरं, आणि प्रत्येकाचा उल्लेख नावाचा करून नातेसंबंध दाखवला. जे न सांगेची पितया म्हणजे वडील कोण आहे? वसुदेव. शंका येईन, नंद बाबाला सांगितलं असेल, नाही, त्यांनाही नाही कथन केलं आणि वसुदेवांनाही कथन नाही केलं. का बरं? नंद बाबा पालक आहे आणि वसुदेवजी जनक आहे. जन्म देणारे म्हणजे यांच्या उदरी परमात्मा जन्माला आला की नाही? जनक आलाही नाही. ज्यांनी आपलं पालन पोषण केलं त्या पालकांनासुद्धा भगवंताने कथन नाही केलं. बरं, जिच्या उदरामध्ये परमात्मा राहिला लौकिक अर्थाने माते देवकीशी, तिलाही सांगितलं नाही. बरं, जाऊ द्या, दोघांना नाही सांगितलं, पण जन्माला येण्याच्या अगोदर ज्याच्या समोर आश्वासन दिलं होतं
आश्वासन. अवतार घेण्याचा प्रसंग आला, सगळ्या देवतांनी प्रार्थना केली आणि मग भगवान विष्णूने शेषाला सांगितलं. शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तोवर, चला अवतार घेऊ आता, असं भगवंतानी शेषाला सांगितलं. ते म्हणले मी आता नाही येणार. म्हणे का? मागचा अनुभव आहे म्हणे आम्हाला. तुम्ही गणपतीला दिंडीला घेऊन गेले, आपलं द्वापार युगामध्ये आम्हाला नेलं तुम्ही, ते आम्हाला अनुभव भरपूर आहे त्याचे, त्यामुळे आम्ही अवताराला येणार नाही. 14 वर्षावरी केले उपोषण, जाणता आपण प्रत्यक्ष हे. 14 वर्षापर्यंत वनवास तुम्हाला होता. मला असं वाटलं तुमची सेवा करण्याकरता यावं म्हणून मी आलो. वनवास मला नव्हता, तरीसुद्धा मी आलो. बरं, आल्यानंतर मी तुम्हा दोघांची सेवा केली ना, त्यामुळे जानकी मातेला असं वाटायचं की लक्ष्मणजी येता येता फळं खात येऊन असतील, म्हणजे फळं सेवन करत असतील. त्यामुळे जानकी मातेनं मला कधी विचारलं नाही नाश्ता करायचा का, कधीच नाही विचारलं. जानकी मातेच्या मनात आलं की लक्ष्मणजी येता येतानाच काही ना काहीतरी फलाहार सेवन करत असतील. आणि प्रभू रामचंद्रांना असं वाटलं की आमच्या दोघांचं फराळ झाल्यानंतर उरलेली फळं हे जानकी माता लक्ष्मणाला प्रदान करत असतील, म्हणून प्रभू रामचंद्राने सुद्धा कधी विचारलं नाही. म्हणजे 14 वर्षापर्यंत मी उपवास केला आणि 14 वर्षापर्यंत एक क्षणभरसुद्धा मला डोळा लागला नाही. कारण सुमित्रा मातेला जेव्हा लक्ष्मणाने विचारलं की मी प्रभू रामचंद्रांच्या सोबत जाऊ का, सुमित्रा मातेने एकच सांगितलं, जा, पण स्वप्नातही प्रभूच्या विषयी दोष दर्शन होता कामा नये. जागृती तर नाहीच नाही, पण स्वप्नातसुद्धा नाही. आई स्वप्न कसं असतं, तोपर्यंत स्वप्नच पडलेलं नव्हतं. आता कसं सांगावं? सुमित्रा मातेनं सांगितलं, गाढ झोप लागल्यानंतर आणि झोपेमध्ये विक्षेप झाल्यानंतर जे दिसतं त्याला म्हणतात स्वप्न. स्वप्नात दोष दर्शन नको ना. स्वप्न कधी पडतं? झोप लागल्यानंतर. झोपायचंच नाही. दिवसाही जागरण, रात्रीही जागरण, 7 दिवस नाही सप्त्यापुरतं. 14 वर्षापर्यंत तुम्ही विचार करा ना, 14 वर्षापर्यंत जागरण आहे, 14 वर्षापर्यंत उपवास आहे, ऊन पाऊस वारा या प्रसंगामध्ये सुद्धा जागरण आहे. थंडी नसेल वाजली का, पाऊस लागला नसेल, तप्त उन्हाच्या झळा नाही का सोसाव्या लागल्या, पण एवढे कष्ट भोगले, त्यामुळं ते म्हणाले नाही आम्ही नाही येणार आता. 14 वर्षापर्यंत कष्ट भोगले, मी आता अवताराला येणार नाही. तुम्ही किती आग्रह करा, पण भगवान हुशार आहे. चतुरातु शिरोमणी. भगवान काय म्हणाले, अरे त्या काळात मी मोठा होतो, तो लहाना होता, त्यामुळे तुला ते ऐकावं लागलं. आता या अवतारात बदल करू, आता तो ओढील. होई बा सर्वज्ञा, पाळीनं मी आज्ञा तुझी बारे. तुझी आज्ञा मी एकही पाळली नाही, फक्त म्हणायचं काम केलं अवतार घेईपर्यंत. एकदा अवतार झाला की मग भगवंताने आपल्या मनात येईल तेच केलं. सांगण्याचा भाव, बंधू बळी भद्राशी सुद्धा भगवंताने ते नाही सांगितलं जे मनातलं गुह्य देवाने अर्जुनाला कथन केलं. जे अर्धांगिनी लक्ष्मी माता आहे, चरण पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली, ते तिलाही कथन नाही केलं. आणि असा सर्वांना दुर्लभ असणारा जो योग, तो संजय म्हणतात माझ्या जीवनामध्ये आला. जे तो संवाद फावला श्रीकृष्ण अर्जुनांचा, त्या आनंदाच्या तृप्तीमध्ये तो बोलतो आहे. आणि तो हा 6वा अध्याय ज्ञानोबारा म्हणतात साहित्याच्या अंगाने सांगणार. आपण लक्षपूर्वक तो ऐकावा. कसा बोल आहे माझा, माझा मराठाची बोल कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके, ऐसी अक्षरी रसिके मेळवीन. माझा शब्द प्राकृत भाषेतला आहे, साधा सरळ मराठी भाषेतला आहे, पण गोडीच्या बाबतीमध्ये आणि अमरपणा देण्याच्या सामर्थ्याच्या बाबतीमध्ये स्वर्गीय अमृताची स्पर्धा करेल. यात नवल काय, त्या स्वर्गीय अमृताला पैजेनं जिंकून घेईल अशी रसिक अक्षरं मी संपादन करील, अशी ज्ञानोबारांची प्रतिज्ञा आहे. या अक्षराचा मृदूपणा पाहिला तर सप्तस्वरांचा आनंद मागे पडेल. या अक्षरांचा आकर्षकपणा पाहिला, चित्ताकर्षकपणा म्हणतात त्याला, तो जर पाहिला तर सुगंधाचं सुद्धा बळ कमी होईल. असं सगळ्या इंद्रियांच्या ठिकाणी
श्रवणाला तर असं वाटेल की मला नाद माधुर्य श्रवण करायला मिळतं आहे, पण यातलं रसमाधुर्य चाखण्याकरता कानाच्या ठिकाणी रसना प्रगट होतील. एकच कान आहे, त्या कानाला एक काम चांगलं करता येतं, दुसरं काम करता येत नाही. मग तो कानच काय करेल, जिभेचाही अवतार घेईल आणि शब्दातलं रसमाधुर्य, कानाचं असणारं शब्दनाद माधुर्य दोन्हीसुद्धा श्रवण करेल. एवढंच काय घेऊन बसलात, माझा ओवीतला शब्द एक आहे आणि एका शब्दाची वाटणी करण्यासाठी सगळ्या इंद्रियामध्ये परस्परामध्ये भांडण लागेल. भांडण खरं तर 5 ज्ञानेंद्रिय आणि पंच ज्ञानेंद्रियाचे 5 विषय आहे. श्रवण, त्वचा, नेत्र, रसना आणि घ्राणेंद्रिय. अनुक्रमे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. 5 ज्ञानेंद्रिय आपापल्या फक्त 5 विषयाला जाणतात, दुसऱ्या विषयाला जाणत नाही. डोळे फक्त रूप पाहतात, शब्दाला जाणत नाही. रसनेंद्रिय गंधाला नाही जाणत, रसाला जाणतं. घ्राणेंद्रिय सुगंधाला जाणतं, त्याला शब्द कळत नाही. सगळे इंद्रिय आपापल्या असणाऱ्या विषयाला जाणण्यास समर्थ आहे. मग आता एकच शब्द समोर आला आणि इंद्रियामध्ये भांडणं सुरू झाले तर ज्ञानोबा म्हणतात, काळजी करू नका, माझ्या मुखातून आलेला ज्ञानेश्वरीच्या ओळीतला शब्द 5ही इंद्रियांचं सारखं समाधान करेल. सारखं व्यवहारामध्ये असं नाही घडत बरं. व्यवहारामध्ये एकच वक्ता सगळ्याच असणाऱ्या आयोजकांचं सगळं सारखं समाधान नाही करू शकत. एखाद्याच्या स्वागताकरता एखादं विशेषण वापरलं आणि जर ते मोठं असेल तर मागच्या व्यक्तीला राग येतो की माझ्यासाठी त्यांनी कमी विशेषण वापरलं. समजा आपण म्हटलं एखाद्या आयोजकाला, यांच्यामुळे ना त्या गल्लीतला परमार्थ टिकून आहे, त्याला बरं वाटतं. आणि दुसरा आयोजकाला आपण म्हटलं त्या गावातला परमार्थ यांच्यामुळे टिकून आहे, तर गल्लीतला नाराज होतो, कारण त्याला वाटतं माझ्यामुळे फक्त विशेषण कमी झालं ना, याच्यापेक्षा गावातला मोठा झाला. दुसरा व्यक्ती तालुक्यातला आला. असा एक वक्ता सगळ्यांचं समाधान करू शकत नाही. पण शब्द मात्र असा आहे, श्रवणेंद्रिय, रसना, घ्राण, मनासहित असणारी त्वचा आणि नेत्र इंद्रिय, या सर्वांचा काल आपण विस्तार पाहिला. माझा एक शब्द सगळ्या इंद्रियांचं समाधान करेल. ऐसी इंद्रिय आपुला आलिया भावी, 20 क्रमांकाची ओवी. ऐसी इंद्रिये, अशा प्रकारे संपूर्ण ही इंद्रिय आपुला आलिया भावी. भाव म्हणजे स्वभाव, भाव म्हणजे धर्म. अशी ही सगळी इंद्रिय आपापल्या स्वभावानुसार, आपापल्या धर्मानुसार किंवा आपापल्या विषयांच्या ग्रहणाच्या योग्यतेनुसार एका शब्दासाठी झोंबती, कलह करतात. परंतु तो शब्द असा आहे ज्ञानोबाऱ्यांचा, एकच शब्द आहे बरा, सरीसेपणेचे बुझावे, समान योग्यतेनं सारख्या अंगाने हा एक शब्द सर्वांचं समाधान करतो. कसं काय करू शकतो? उदाहरण दिलं आहे उत्तरार्धामध्ये. जैसा एकला जगचे ववी सहस्त्र कर, ज्याप्रमाणे सूर्य आपल्या हजारो हातांनी, सूर्य एकटाच आहे, त्याची किरणं हजारो आहे आणि हजार किरणं, त्या हजार किरणं एक प्रकारचे हात, आणि त्या हाताच्याद्वारे तो सगळ्या जगाला जाग करतो. बरं, तुकोबारांचं एक प्रमाण आहे, सूर्य नाही जागे करीत या जना, प्रकाश किरणा कर म्हणून, पण सगळे जागे होतात की नाही. मावळवीत विश्वाभासू, नवल उदयला चंडांशू, अद्वयाब्जिनी विकासू वंदो आता. सूर्यामुळे कोण जाग होतं? झाडं जागे होतात. झाडाच्या वरती असणारे घरट्यातले पक्षी जागे होतात. सरोवरातली कमळ प्रफुल्लित होतात. सगळे प्राणी मात्र पशुपक्षी, असं म्हणतात, मी डॉक्टर बाबांच्या मुखातून ऐकलं आहे, जगातले सगळे जे सर्प आहेत ना, ते दररोज सूर्याचं दर्शन करतात. दररोज, फक्त ते आपल्याला दिसत नाही. जगातले सगळे साप बिळातून बाहेर येतात आणि सूर्याचं दर्शन करतात असं म्हणतात. पण ते भित्रे फार असतात, पुन्हा बिळात जातात. तुम्हाला सर्प कधी एरवी असं रिकामे, म्हणजे फिरतच नाही, ते रिकामे असो किंवा कसे असो, असे फिरताना कधी दिसणारच नाही, ते कधीच नाही. भित्रे फार असतात आणि ते तेवढे वाचतही नाही ना. जेवढे जन्माला येतात तेवढे जन्माला आल्यानंतर जगत नाही, कारण त्याची असणारे ते माय बापे जरी सर्पीन की भोका, त्याची माता जी आहे सर्पीन,
ती ज्या क्रमाने त्यांना जन्माला देते त्याच क्रमाने पुन्हा त्यांना खात सुटते. एखादं जर चुकून अंड बाजूला पडलं तर त्याच्यातून साप जन्माला येतो. चुकून सगळे जर वाचले असते तर आपल्या सावध राहावं लागलं असतं. तेवढे राहत नाही, सोडून द्या तो विषय. सगळे जागे करणारा सूर्य आहे. मग एकला सूर्य जर सगळ्या जगाला जाग करतो तर ज्ञानोबारां तसा माझा शब्द एकटाच आहे, पण सगळ्या इंद्रियाला समान योग्यतेनं सगळ्यांचं समाधान करवितो, असा हा या शब्दाचा व्यापकपणा आहे. आता 21 क्रमांकाची ओवी इथपर्यंत आपण आलो होतो. तैसे शब्दाचे व्यापकपण देखीजे असाधारण, पाहतया भावज्ञा फावते गुण चिंतामणीचे. या ओवीतले 2 शब्द फार महत्त्वाचे आहे. तसे ओवीच महत्त्वाचे आहे, पण त्यातल्या त्यात या ग्रंथाचा अधिकारी जो कोण आहे तो आहे भावज्ञा. संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये हा शब्द फक्त एकदाच आला आहे, एकदाच. भक्तराज किरीटी नावाचा शब्द, भक्तराज शब्द 2दा आला आहे. वैकुंठवासी गुरुवारी श्री विठ्ठल महाराज गुलेबाबा पाठामध्ये सांगायचे, बुवा हा भक्तराज शब्द फक्त 2दा आला. कुठं आला म्हणे? एकदा 4थ्या अध्यायामध्ये, आधीच विवेकाची गोठी वरी प्रतिपादे श्रीकृष्ण जगजेठी, आणि भक्तराज किरीटी परिसत असे हा इथं एकदा आला. आणि मग 18व्या अध्यायामध्ये, मग सावळा असं कंकण बाहू पसरुणी दक्षिण, आलिंगेला स्वशरण भक्तराज तो, असा 2दाच फक्त तो शब्द आला. आणि त्यातला हा एक शब्द आहे भावज्ञा. संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये हा एकदाच शब्द आला. इतका महत्त्वाचा शब्द आहे हा. या ओळीचा मागच्या ओळीशी संबंध आहे. जसा एकटा सूर्य संपूर्ण जगाला जाग करतो, हा त्या सूर्याचा व्यापकपणा आहे. सूर्य एकटा आहे पण प्रकाशाच्या द्वारे इतका व्यापक होतो. गुरुवारी मारुती बाबा सांगतात, ज्याचा एक किरण आला की ब्रह्मांडातला अंधकार दूर करतो. बघा, जैसे बिंब तरी बचकेची एवढे, परिप्रकाशाशी त्रिभुवन थोकडे, शब्दाची व्याप्ती तेने पाडी अनुभवावी. बरोबर ती ओवी इथे लागली बघा. शब्दाची व्याप्ती त्या योग्यतेने आपण ती अनुभवली पाहिजे. हे सूत्रामध्ये एक लक्षण आलं आहे. सूत्र कशाला म्हणतात? अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतोमुखम अस्तोभम अनवद्यम च सूत्रम सूत्रविदो विदुः. सूत्राचे लक्षण आलं आहे. कमी अक्षरामध्ये असतं, संशय नसतो, सारभूत आहे, पण अर्थाने सगळ्या जगाला विश्वाला गवसणी घालणारा आहे, ज्याच्यामध्ये एकही व्यर्थ शब्द नाही आणि दोषही कोणता नाही. अनवद्यम च सूत्रम सूत्रविदो विदुः. सूत्रकार, सूत्राला जाणणारे, अशा बोलण्याला सूत्र असं म्हणतात. तर सूत्रामध्ये विश्वतोमुखम हा शब्द महत्त्वाचा आहे. म्हणजे शब्द जरी लहान असेल तरी तो अर्थाने सगळ्या जगाला आपल्या उदरामध्ये सामावू शकतो, इतका त्याचा व्यापक अर्थ असतो. एक शब्द आहे महात्मा. शब्द 3च अक्षराचा आहे, पण महात्मा शब्दाचा अर्थ किती मोठा आहे. आत्मा शब्दाचा अर्थ आहे अंतःकरण, आणि ज्याचं अंतःकरण महान आहे. किती महान आहे? फक्त त्याचा अर्थ सांगून जातो तुम्हाला. ज्ञानोबाने त्याचं स्पष्टीकरण केलं आहे. महात्मा नस्तुमाम पार्थ या पदावर, तरी जयाचे चोखटे मानसी, मी होवनी असे क्षेत्र संन्यासी, जया निजेल्या ते उपासी वैराग्य गा. या महात्मा शब्दाचा अर्थ किती मोठा आहे ते पाहण्याकरता पहिल्यांदा आपल्याला देव बघावं लागेल. आता आपण जिथं राहतो आहे ही पृथ्वी आहे, याच्यावरती सप्तलोक आहे, खाली सप्तलोक आहे. 14 भुवनांचं मिळून एक ब्रह्मांड तयार होतं. एका ब्रह्मांडाचा अध्यक्ष एक ब्रह्मदेव असतो. 14 लोक आहे बरं आहे. अजून काही शास्त्रज्ञ तिथपर्यंत नाही गेले. फार कालावधी लागेल आणि त्यांना आपल्या ग्रंथातच यावं लागणार आहे, हेच मानावं लागणार आहे कधी ना कधीतरी. फक्त जेव्हा ते मानतील तेव्हा त्यांच्या जीवनातला सुदैवाचा काल असेल. प्रमाण ऋषीमुनींचं आहे. ऋषीमुनी शास्त्रज्ञांच्या पुढचे आहे. म्हणून म्हणतात ऋषया मंत्रद्रष्टारहा. ज्यांना समाधीमध्ये मंत्रांचं दर्शन होतं त्यांना म्हणतात ऋषी. हे शास्त्रज्ञसुद्धा एक प्रकारचे ऋषीच आहे, पण ते भौतिक शास्त्रज्ञ आहे. जेव्हा ते अध्यात्मामध्ये येतील तेव्हा ते मान्य करतील. आताशी कुठं शास्त्रज्ञ मंगळापर्यंत, आपला भारत देश पाठीमागे गेला ना, चांद्रयान ते यशस्वी झालं,
तर चंद्राच्या ज्या भागामध्ये कुणीच गेलं नाही त्या भागामध्ये भारत देश पोहोचला. चंद्र असेल मंगळापर्यंत. काही दिवसापूर्वी यान प्रक्षेपित केलं की जे सूर्यापर्यंत जाणार आहे, पण त्यालाही बराचसा कालावधी लागणार आहे. म्हणजे शास्त्रज्ञ गेलेच तर सूर्यापर्यंत, चंद्रापर्यंत. याच्याही वरती असणारे भूरलोक, स्वर्लोक, मोहरलोक, जनलोक, तपोलोक, सत्यलोक. सत्यलोक ब्रह्मदेवाचा आहे. आणि खाली असणारे अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल, महातल आणि पाताळ. राही पाताळी स्वामी माझा, रसातला नेला बळी. म्हणजे बळी राहतात रसातळात आणि भगवान राहतात पाताळामध्ये ती सेवा करण्यासाठी. द्वारपाळ बळी द्वारी झाला. ही सगळी जी काही 14 भुवनं आहेत त्याच्यामध्ये राहणारे प्राणी पण वेगवेगळे सगळे. स्वर्गात देव राहतात, सत्यलोकात ब्रह्मदेव राहतात. हे अतल, वितल, पाताळ वगैरे आहे, तिकडं नागं वगैरे राहतात सगळे. आपण काय अजून तिथं गेलो नाही, फक्त ते शास्त्रामध्ये वर्णन आलं आहे. 14 भुवनाचं किंवा 14 लोकांचं मिळून ब्रह्मांड तयार होतं. एका ब्रह्मांडाचा अध्यक्ष एक ब्रह्मदेव असतो. चांगला आहे का? आणि अशी अनंत ब्रह्मांड परमात्म्याच्या उदरात आहे आणि तो परमात्मा साधूंच्या हृदयात आहे. म्हणजे अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात 14 भुवने ज्याच्या पोटी, तो आम्ही पोटी साठविला म्हणतात की नाही. अनंत ब्रह्मांड उदारामध्ये धारण करणारा परमात्मा किती मोठा असेल आणि त्या मोठ्या परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये साठवणारे संत किती मोठे असतील. हा झाला महात्मा शब्दाचा अर्थ. अक्षर 2-3च आहे. महात्मा, महान आहे आत्मा म्हणजे अंतकरण. लिहायला काही वेळ लागत नाही महात्मा शब्दाला. जयाची या प्रतितीच्या वाखारावा, पवाड होय चराचरा तो महात्मा. धनुर्धारा दुर्लभाती, वासुदेव सर्वमिती, समहात्मा सुदुर्लभा. शब्द काय सांगायचा आहे, शब्द आकाराला लहान आहे पण त्याचा अर्थ फार मोठा आहे. महात्मा शब्द जगातला सगळ्यात मोठा शब्द आहे, सगळ्यात मोठा. हा त्या शब्दाचा व्यापकपणा आहे. त्याला म्हणतात विश्वतोमुखम. तसं ज्ञानोबा म्हणतात जसा एकटा सूर्य जगाला जाग करतो सगळ्या, तसं माझ्या शब्दाचा व्यापकपणा आहे. माझा शब्द साधकाच्या जीवनामध्ये असणाऱ्या 5 ज्ञानेंद्रियाला आणि शुद्ध अंतकरणाला एकदाच पुष्ट करेल. आता यातला आणखीन एक भाव असा आहे, साधक एकटा असेल तर तो व्यष्टी आहे. व्यष्टी म्हणजे यष्टी नाही, वेष्टी. एका झाडाला वेष्टी म्हणतात आणि संपूर्ण वनाला समष्टी म्हणतात. एका साधकाला 5 ज्ञानेंद्रिय, एक अंतकरण. जसा माझा शब्द व्यष्टी असणाऱ्या साधकाला पुष्ट करतो, तशा जगतातल्या समष्टी साधकाला सुद्धा तो पुष्ट करतोच आहे की नाही. एका साधकाची जर सगळी इंद्रिय पुष्ट होत असतील तर जगातल्या सगळ्या साधकांची नाही का होणार. आणि याचं उदाहरण आपणच आहे ना. ज्ञानेश्वरी सांगणाऱ्याला आनंद देते का आपण ऐकणाऱ्या प्रत्येकाला आनंद देते, हे याचंच उदाहरण आहे. शब्द फक्त सांगणाऱ्याला नाही, इथं बसणाऱ्यांना किंवा भविष्यामध्ये ऑनलाईन ऐकणाऱ्या सगळ्यांनाच या रूपाने हा शब्द जगातल्या सगळ्या साधकांच्या सगळ्यांच्या इंद्रियांना पुष्ट करतो की नाही, हा या शब्दाचा व्यापकपणा आहे. आणि शब्दसृष्टीमध्ये विचार केला तर मानवाला मिळालेलं सगळ्यात मोठं वरदान शब्द आहे बघा. एक मनुष्य सोडला बाकी कोणाकडे शब्द नाही. गायी हंबरडा फोडू शकतात, पशुपक्षी कलरव करू शकतात, कूजन करू शकतात, ध्वनी आहे, पण भावना व्यक्त करण्यासाठी शब्द नाही त्यांच्याकडे. शब्द फक्त मानवाकडे आहे, पण शब्दाचा उपयोग कसा करावा हे मानवाला लक्षात येत नाही बघा. लहान मुलाला बोलणं येण्याकरता थोडेसे 2-4 वर्षाचा कालावधी जावा लागतो. म्हणजे बोलण्यासाठी 2-4 वर्ष लागतात, पण काय बोलावं अख्खं आयुष्य जातं तरी कळत नाही. इतके शब्द महत्त्वाचे आहे. त्या शब्दामध्ये पण प्रकार 2 आहे. एक आहे लौकिकातला शब्द आणि दुसरा आहे अलौकिक पारमार्थिक शब्द, ज्यालाच आपण वैदिक शब्द असं म्हणतो. आणि सगळ्यात महत्त्वाचे शब्द आहे कोणाचे, संत महापुरुषांचे.
आपले शब्द जे आहे ना, ज्ञानोबा आहे आपल्या शब्दासाठी एकच प्रमाण देतात हरिपाठामध्ये, अनंत वाचाळ. हा, आपल्या शब्दाला बरळ म्हटलंय. बरळ, अति बरळ. किती बरळू शकतात मनुष्य काही सांगता येणार नाही. शब्दाला सार्थकत्व पाहिजे. शब्दाच्या बाबतीमध्ये असं म्हटलं, एकच शब्द मनुष्याने जर त्याची चांगली आराधना केली तर तो एकच शब्द मनुष्याला कामधेनुप्रमाणे फल देतो. एकच शब्द हा सृष्टीप्रयुक्त हा एकच शब्द आहे, पण त्याचे चांगल्या प्रकारे जर आपण आचरण केलं, अनुष्ठान केलं तर कामधुग् भवती, तो कामधेनूच्या गायीप्रमाणे होतो. म्हणून आपल्याकडे जेव्हा अनुष्ठान केले जातात की नाही, त्या मंत्राचं पुरस्मरण असतं. एखादीच ओवी असावी, एखादा मंत्र असावा. जर तो वारंवार जर आपण उच्चार केला तर आपल्या वाचेमध्ये सिद्धी प्राप्त होते. फक्त त्याचा वापर पारमार्थिक अंगाने केला पाहिजे. नाहीतर मग आपली जर वाचा सिद्धी त्याच्यातून प्रसिद्धी झाली की मग लोकांची गर्दी वाढते आणि कालांतराने आपली सिद्धी त्यांच्या वाट्याला येते. आपल्याला फक्त प्रसिद्धी होते, कालांतराने आपली सिद्धी कमी कमी होत जाते. लोक म्हणतात मग त्यांच्याकडे पहिल्यासारखं आता सामर्थ्य राहिलं नाही. दुसरा शब्द वापरला असता, नको, पहिल्यासारखं त्यांच्याकडे आता राहिलं नाही, वापरलं नाही पाहिजे. तुकोबाराचं एक प्रमाण आहे, माझ्या मुखा वाटे नये होई वचन, व्हावे हे संतान द्रव्य कोणा, फुकाचा विभाग पतन दुःखाशी. माझ्या मुखा वाटे कोणाला संतान व्हावं, आपण तुमची भरभराट व्हावी. अरे आपली काय आहे, त्याची होईल भरभराट आणि आपला दुष्काळ होईल ना. आपल्या मुखातून कोणालाही द्रव्य प्राप्त व्हावं, संतान प्राप्त व्हावं असं नाही. काल आपण आत्मदेव ब्राह्मणाचं पाहिलं, त्यांनी सांगितलं सप्त जन्मावधीपर्यंत जर मला पुत्र नसेल तर मग पुत्रम देहीत बलादपी, तुमच्या तपस सामर्थ्याने मला बल द्या. साधू म्हणले अवघडच झालं. समाधान सांगायला गेलो तर माझ्यावरच तपाचा वापर करण्याचा प्रसंग आला. हा, दिली चाले वाचा, क्षय मागील कर्माचा. तपाचा, तप, वाचिक तप जे आहे ना, त्या तपाचा क्षय होऊन जातो. म्हणून साधकाने शब्द वापरूच नाही. खरं तर खूप जपून राहिलं. एक तर पुण्य जमा होत नाही आपल्याकडे. जमा का होत नाही, कारण आपण पराधीन राहतो ना. आपण अन्न प्राशन इतरांचं करतो, त्यामुळे ज्याचं आपण अन्न सेवन केलं आपल्या साधनेतला काही भाग त्याला जातो. हे सगळं असं होतं. म्हणून ते आपल्याकडे तपाचा संचय जास्त होत नाही. आणि इकडून तिकडून झालाच तर आपल्याला आशीर्वाद देण्याची घाई फार, मग ते राहील कसं काय आपल्याकडे, असं नाही. माठामध्ये अगोदर ते जर लागतो, त्याला पाझरतो, ते माठ अगोदरच पाझरतो आणि त्यात एखाद्याने छिद्र पाडलं त्याला कसं काय राहणार आहे. अगोदरच तर पाझर फुटलेला आहे माठाला, त्यातही पुन्हा छिद्र पडलं तर पाणी कसं काय राहणार त्यामध्ये. म्हणून आपलं तप आश्रयाला राहिलो आपण की त्यांच्याकडे काही जातं. त्यानंतर आपण जर आपण स्तुतीची अपेक्षा केली तरी आपल्या पुण्याचा क्षय होऊन जातो. कारण स्तुती पुण्याशिवाय मिळत नाही, भोग सुखाचा पुण्याशिवाय मिळत नाही. हे सगळं विषयाचं आकर्षण पाहिलं तर पुण्यच राहत नाही ना. म्हणून जपून राहिलं पाहिजे. साधक तो आहे जो सदैव सावध आहे, सदैव. म्हणून ते शब्द चांगला वापरला पाहिजे, यासाठी हे सांगितलं. मग शब्द दोन प्रकारचा, लौकिकातला अनंत वाचाळ, बरळ अति बरळ. फार जास्त बडबड करू नये. जास्त जर मनुष्य बोलत राहता लोक कंटाळतात. आपलं वेळेत पाहिजे आणि मोजकंच पाहिजे. वर्षभर कावळा कावकाव करतो, लोक वैतागतात त्याला. आणि कोकिळ फक्त 2च महिने कलरव करतो, वसंत आगमनी, तर लोक त्याची वाट पाहतात कधी हा पंचम स्वरामध्ये गायन करेल. आपल्या आश्रमात आहे ना आंब्याचे झाडं आहेत 2-4. मी ते 2 महिने अनुभव घेतला त्याचा. बरोबर 4:30, 5, 5:30च्या अगोदर दररोज कोकिळेचा आम्हाला कलर ऐकायला भेटला दररोज. याचा अर्थ मी लवकर उठतो. त्याच्या त्या कोकिळाची सगळी अपेक्षा करतात ना, स्वर त्याचा तो आहे. मनुष्याने शब्द जपून वापरावा. हा झाला लौकिकातला. अलौकिक शब्द कोणाचा आहे, वेदाचा. त्या वेदामध्ये भ्रम, प्रमाद, कर्णापाटव, विप्रलिप्सा, मानवी बुद्धीत हे 4 दोष असतात आणि वेदात एकही दोष नाही. म्हणून त्याला अपौरुषेय शब्दराशी असं म्हणतात. आणि तो शब्दाचाही व्यापकपणा आहे. पण त्याहीपेक्षा सरस शब्द आहे, सरस, तो संत महापुरुषांचा. सामान्य आपले शब्द संकोचित असतात, वेदाचा शब्द फार मोठा आहे.
वेद संपन्न होय ठाई, परिकृपणाईसा अन नाही, जे कानी लागला तेही वर्णाच्याची. 3 वर्णाला त्रैवर्णिकांनाच फक्त अधिकार आहे. म्हणजे शब्द जरी मोठा असेल तर सर्वाधिकार सेव्य नाही. पण संतांचा शब्द सांगा बरं, ज्ञानेश्वरी जगातला कोणता व्यक्ती वाचणार नाही? सगळे वाचू शकतात. ज्याला अपेक्षा आहे आपल्याला मराठी भाषा कळावी तेही वाचू शकतात. किंवा त्यांच्या मातृभाषेमध्ये जर अनुवाद झाला असेल, आपल्या मंदिरामध्ये डोळे नसणारे काही महापुरुष आहेत. म्हणजे भाग्य काय आहे, डोळे नसणारे वाचतात, डोळे असणारे वाचत नाही. म्हणून ते संसार सागरातून वाचत नाही, असा त्याचा अर्थ झाला. ब्रेल लिपीच्या माध्यमातून वाचतात की नाही ते? ज्ञानेश्वरी कोण वाचू शकतं? जगातला यच्छ यावत व्यक्ती वाचू शकतो. हे शब्दाचा व्यापकपणा आहे. व्यापकपणा जसं हा शब्द सगळ्या इंद्रियांना पुष्ट करतो, तशा सगळ्या साधकांच्या अपेक्षाही पूर्ण करणार आहे. आपण यांना साधना करत असताना तेवढी आपल्याकडे प्रतीक्षा नसते किंवा तेवढा संयम नसतो. थोडी फक्त एकाग्रतेनं, संयमाने आणि श्रद्धेने साधना करून बघा, ज्ञानेश्वरी तुम्हाला सगळं देईल, सगळं, आणि न मागता देईल. घाटावर राहणारे भिकारीसुद्धा जर अपेक्षा न करता त्यांना ज्ञानोबारे पुरवित असतील तर आपण तर साधक आहे. साधकांचा मायबाप सगळं मिळतं, फक्त तेवढी श्रद्धा असावी. गुरुवारी डॉक्टर बाबा सांगत असतात, ज्ञानोबाऱ्यांची समाधी सोडून जायचं नाही. खुंटा धरून राहायचा इथला. हे जे अधिष्ठान आहे ना, जसं एखादं जनावर असतं किंवा पशु असतो, दावणीला बांधला की त्याला त्या दाव्याला खुंटा असतो, ते सोडून जात नाही. तसं आपलं अंतःकरण इथं पाहिजे. सगळं काही होऊ शकतं, पण तेवढा संयम, तेवढी श्रद्धा, निष्ठा असावी लागते आणि सेवाही घडावी लागते. शब्दाची सेवा घडली पाहिजे आपल्याकडून. आणि ब्रह्मचर्य आश्रमात राहणाऱ्या साधकांनी तर सगळ्यात मोठं, त्याने तीर्थयात्रा नाही केली तरी चालेल ना, देवपूजा फार मोठी नाही केली तरी चालेल, तीर्थयात्रा नाही केली तरी चालेल, बाकी त्याने व्रत वैकल्य काहीच नाही केलं तरी चालेल. फक्त त्याने एकच करावं, ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे. कारण त्याच्या वाट्याला ही साधना त्या आश्रमात आलेली आहे. जर ब्रह्मचर्य आश्रमात राहतो आहे आणि अक्षरांची सेवा नाही करत आणि बाकीची साधना केली तर ती देवाला मान्य नाही. आपल्या वाट्याला काय आलं तेच केलं पाहिजे. देशाचं रक्षण करणारे सैनिक आहे, देवपूजा करतात का? ते देवपूजा नाही करत. स्वाध्याय करतात का आपल्याप्रमाणे? नाही करत. पण देशाचं रक्षण करतात. आणि म्हणावं लागतं, आपण 100 यज्ञाचं पुण्य केलं तर आपल्याला स्वर्ग आहे, पण देशाचं रक्षण करणारा सैनिक रक्षण करता करता जर मारला गेला वीरगतीला तर लगेच स्वर्ग आहे. का? कारण कर्तव्य प्रामाणिकपणाने केलं आहे. ज्या त्या व्यक्तीने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करावं हीच पूजा आहे. तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची वीरा. मग ते कर्म नाही करायचं आणि दुसरी पूजा, देवाला ती मान्य नाही होत. म्हणून ब्रह्मचर्य आश्रमात राहणाऱ्या साधकांनी तर जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाची साधना करावी. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, तो का म्हणे पहा, शब्दाचे हा देव. आपल्या जीवनामध्ये शब्दच देव आहे. आणि मग त्या शब्दाची सेवा केली ना तर ते शब्द तुमच्यावर कृपा करतील आणि शब्द म्हणतील, अरे माझ्यामध्ये हा अर्थ दडलेला आहे, आता मी तुला दाखवतो आहे. म्हणून जी संप्रदायामध्ये मोठी मोठी मंडळी आहेत, आदर्श गुरुजन मंडळी आहे, त्या सगळ्या जीवनांचं तुम्ही निरीक्षण करा. एक समान धागा तुम्हाला आढळेल की त्या सगळ्यांच्या पाठीमागे कोणत्या ना कोणत्या ग्रंथाची सेवा आहेच, तरच ते मोठे आहेत. ज्यांच्या पाठीमागे ही सेवा नाही त्यांचा मोठेपणा कायम टिकत नाही. लौकिकातले माणसं कोणालाही मोठं म्हणतील, विचारी माणसाने मोठं म्हणायला पाहिजे ना. आणि ज्यांना विचारी माणसं मोठे म्हणतात तेच खरे मोठे आहेत. त्यांच्या पाठीमागे समान धागा आहे ग्रंथसेवेचा. त्यांचा स्वाध्याय नाही चुकत बघा. केली जैसे वदनी ब्रह्मशाळा ना, अक्षर फार महत्त्वाचे आहे. सगळ्यात महत्त्वाची देणगी आपल्याला शब्द. आणि कल्पना करा, जर आपल्यासमोर ज्ञानेश्वरीचे शब्द नसते, काय चिंतन केलं असतं आपण? काय परमार्थ कळाला असता? मनुष्य देहाचं प्रयोजन आपल्याला कळालं असतं का? संतांचे उपकार आहे आपल्यावर,
फार मोठी. किती श्रम घेतले संतांनी आपल्यासाठी. ज्ञानोबांनी शुद्धीपत्र आणण्यासाठी इथून तर पैठणपर्यंत त्याचा प्रवास केला आणि अनवाणी पायाने. कोणाची ओळख आहे का? अनवाणी पायाने चालले. किती हालापेष्टा झाल्या असतील, पण आपल्यासाठी हे धन मागं ठेवले. म्हणून आपलं जीवन या शब्दावर, त्याला हिंदीतला शब्द न्योछावर केलं पाहिजे. समर्पित पूर्ण शब्दाचा व्यापकपणा आहे. सगळ्यांना पुष्ट करणारा शब्द. ज्ञानोबा म्हणतात, तैसे शब्दाचे व्यापकपण देखीजे असाधारण. साधारण म्हणजे सामान्य आणि असाधारण म्हणजे विशेष. माझ्या शब्दांचा व्यापकपणा विशेष आहे. विशेष सगळ्यात व्यापक कोण आहे? आकाश. मोठा आहे आकाश, व्यापकच आहे. पण माझ्या शब्दांचा एवढा मोठा विशेष प्रकार आहे की आकाश ज्या परमात्म्याच्या उदरामध्ये सामावला आहे त्याही परमात्म्याची प्राप्ती करून देणार आहे. विशेष व्यापकपणा आहे. सगळ्यात मोठं आकाश व्यापक. ते आकाश भगवंताच्या उदरामध्ये लपंडाव खेळतं. ते लहान मुलं नाही का लपाछपीचा खेळ खेळतात. ज्ञानोबांनी 14व्या अध्यायामध्ये म्हटलं आहे, नबत तुझं माझी खेळे लपी थपी. लपाछपीचा खेळ खेळतं की नाही आकाश. आणि तो परमात्मा या शब्दाने प्राप्त होतो. म्हणजे व्यापक परमात्म्याला प्राप्त करून देणारा शब्द त्याहीपेक्षा मोठा व्यापक आहे. देखीचे असाधारण. आणि पुढे ज्ञानोबा म्हणतात, या शब्दाचा व्यापकपणा, या शब्दाचं सामर्थ्य 2 व्यक्ती या जगात आहे. आणि त्यांनी जर हे जाणलं, त्यांना कळेल की माझ्या शब्दाच्या ठिकाणी चिंतामणीचे गुण आहेत. कुणाला कळतील? बघा, पाहतया भावज्ञा फावती गुण चिंतामणीचे. 2 शब्द वापरले बरं इथं. एक आहे भावज्ञ. आपल्याकडे शब्द आहे ना, ज्ञ शब्द हा ज्ञान असणारा आहे. ज्ञ म्हणजे जाणणारा. मग त्याच्यामध्ये शब्द अज्ञ म्हणजे काय? अडाणी, अज्ञानी पुरुष. पज्ञ शब्दाला काही जर पुढचे शब्द लागले तर रसज्ञ म्हणजे काय? रस जाणणारा. आपल्या जवळचा आहे हा शब्द, विसरू नका ना. रसज्ञ. त्याच्यानंतर आहे अर्थज्ञ, ज्याला अर्थ चांगल्या प्रकारे कळतो. तसा हा एक शब्द आहे. सर्वज्ञ एक शब्द आहे बघा. सर्वज्ञ, ज्याला सर्वांचं सर्व कळतं, ज्याला थोडंच कळतं, अल्पज्ञ, असे काही शब्द आहे. आणि ज्याला भाव कळतो त्याला म्हणतात भावज्ञ. ज्ञानेश्वरी कोणाला कळेल या बाबतीमध्ये नाथ महाराजांनी एक ओवी शेवटी दिलेली आहे. ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण झाल्यानंतर नाथ महाराजांनी म्हटलं आहे, नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, जयाची गीतेची वाचिता टीका, ज्ञान होय लोका. पण कुणाला? अतिभाविका ग्रंथार्थिया. 2 शब्द वापरल्या. अर्थी म्हणजे कामना असणारा. ज्याला ग्रंथाची कामना आहे त्याला ग्रंथार्थी म्हणतात. जसं की विद्येची कामना असेल तर विद्यार्थी, श्रवणाची अपेक्षा असेल तर श्रवणार्थी, भोजनाची अपेक्षा असेल तर भोजनार्थी. शब्द आहे की नाही सगळे. तसं ग्रंथाची अपेक्षा असेल तर त्याला म्हणतात ग्रंथार्थी. त्यालाही कळेल, पण त्यासाठी एक शब्द आणखीन वापरला, अतिभाविका. भाविक म्हणजे श्रद्धा संपन्न, पण अतिभाविका म्हणजे अत्यंत दृढ निष्ठा युक्त असणारी श्रद्धा, त्याने जो संपन्न आहे. म्हणजे अतिभाविक कोणाला म्हणतात? गुरुवर्य डॉक्टर बाबांनी एक उदाहरण सांगितलं होतं. इथे परभणीकरांच्या धर्मशाळेमध्ये एक आजी राहायच्या आणि बाबा स्वामी महाराजांच्या पाठाला जायचे. पण त्या आजीचा आग्रह असायचा की मला वाचायला शिकवा. आता वय झालेलं, अक्षर काही कळतही नव्हतं. मग बाबांनी सांगायला सुरुवात केली ते 12 खडीपासून. दुसऱ्या दिवशी सांगायला सुरुवात केली की पहिलं सगळं विसरलेलं असायचं. असं करता करता बरेच दिवस गेले. उपयोग काय होईना. शेवटी ती आजी स्वामी महाराजांकडे आली आणि स्वामी महाराजांना सांगितलं, मी यांना सांगते आहे की मला वाचायला शिकवा, पण हे काही मला शिकवित नाही. स्वामी महाराज म्हणले, त्यांना शिकविताच येत नाही. आजी तुम्हाला मी शिकवितो म्हणे वाचायला.
म्हणजे कसं काय? म्हणे एक काम करायचं, ज्ञानेश्वरी आपल्यासमोर घ्यायची आणि ओवीवर बोट ठेवायचं, फक्त बोट फिरवायचं ओवीवर आणि एकच म्हणायचं माऊली माऊली माऊली, असं पारायण करायचं म्हणे आजा वृक्षाखाली. चैतन्य महाराजांनी एक वाक्य फार गोड सांगितलं, ज्ञानेश्वरीवर तुम्ही फक्त बोट फिरवा, एक दिवशी ज्ञानेश्वरी तुमचं बोट धरेल. किती गोड भाव आहे. फक्त बोट फिरवायचं, माऊली 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 म्हणायचं. आजीला सांगितलं होतं एक पारायण करायचं, त्या आजीने दररोज 3-3 पारायणं केले. आता काय फक्त पान उलटवायचं आहे आणि पलटलं की माऊली माऊली म्हणायचं. 6 महिने गेले आणि त्या अक्षराची भावज्ञा म्हणतो बरं मी. भाव किती महत्त्वाचा आहे. भाव फळतो बघा, मनुष्याला फल देतो. त्या भावाचा परिणाम असा झाला, जे ज्ञानोबाला रेडेश्वराच्या मुखातून संस्कृत वेद वदवू शकतात, मनुष्य देहामध्ये स्त्री देहामध्ये आलेल्या त्या आजीच्या मुखारविंदातून ज्ञानेश्वरी नाही प्रगट होणार. ज्ञानोबांची कृपा, बाबांनी सांगितलेला अनुभव आहे. तर ते पारायण झाल्याबरोबर त्या आजीबाईने वाचता येत नव्हतं, स्वामी महाराजांना हरिपाठ म्हणून दाखविला आणि ज्ञानेश्वरीच्या पहिल्या मंगलाचरणातल्या ओव्या वाचून दाखव. या म्हणे अशाच का ओव्या? कृपा होऊ शकते. आता आपण लहानपणी काही शिकलेलो होतो का? आपल्याला शिक्षकांनी शिकविलं, म्हणजे शिक्षकांची कृपा ना आपला प्रयत्न फलीभूत झाला की नाही, म्हणून तर अक्षर कळतात. अजूनही काही नाही कळणार आपल्याला. संत वाङ्मय असं एवढं सोपं नाही आहे, फार खोल आहे. जे समुद्राहुनी सखोल अर्थ भरीत. पण जर अध्यापकांची कृपा झाली तर एखादा बालक वाचू शकतो. जगातल्या सगळ्यात मोठे गुरु ज्ञानोबाराय आहेत. गुरुसेवे लागी जाण, शरण एका जनार्दन, त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा. ते नाही का कृपा करणार? पण त्याकरता एक व्यक्ती तर्क नाही चालत. एखादा म्हणजे कसं काय होईल, तो नाही होणार. मग त्याला भाव महत्त्वाचा आहे, श्रद्धानिष्ठाच लागते. स्वामी महाराज आणि त्यांचे गुरुवर्य ते गुजरात प्रांतामध्ये नर्मदा मैयाचा आणि समुद्राचा संगम होतो. तिथे एका बेटावर राहत होते. हे पावसाळ्याच्या दिवसामध्ये प्रचंड प्रमाणात पूर आला. 3 मजली इमारत, मग सगळं आता पाण्यात जाणार. ते पाणी वाढत वाढत गेलं. 3ऱ्या मजल्यावर गेले ते, तरी पाणी वाढलं. शेवटी त्यांनी असं ठरवलं की नर्मदा मैयाची इच्छा आहे की आता आपण पाण्यामध्ये देह समर्पित करायचा. मग ते गुरु आणि शिष्य दोघांनी एकमेकाचे हात धरले आणि हात धरून विष्णू सहस्रनाम म्हटलं आणि पुराने आपल्यापर्यंत येण्याच्या अगोदर आपणच पुरामध्ये उडी मारायची. गुरु शिष्याने दोघांनी पण त्या नर्मदा मैयाच्या पात्रामध्ये, कारण ते बेटावर आश्रम होता, सगळीकडून पाणी जमा झालं, उडी मारली ना. कालांतराने असं झालं की उडी मारल्यानंतर ते गेले समुद्रामध्ये. नर्मदा मैयाचा ओघ आणि समुद्रातलं अथांग पाणी वाहत वाहत गेले, पण समुद्राने त्यांना स्वीकारलं नाही. त्या पाण्याने त्यांना काठावर फेकलं गेलं. काठावर काही लोकांनी त्यांना मग ते आणलं, त्या चाकावर फिरवलं, त्यांच्या पोटातलं पाणी काढलं, दोघंही वाचले. मग ते आळंदीमध्ये आले, त्यांची मिरवणूक काढली. मला भावज्ञ शब्द सांगायचं बरं. मिरवणूक काढली त्यांची आणि मग आनंद कन्हैया आश्रमामध्ये. आणि मग त्यांनी सांगितलं आपले अनुभव. म्हणे काही नाही, बाकी आम्हाला पुढचं काहीच माहिती नाही. विष्णू सहस्रनाम म्हटलं आणि त्या पुरामध्ये आम्ही उड्या मारल्या, तर बहुतेक नामाने आमची श्रद्धा अशी की नामानेच आम्हाला तारलं. नामच तारक आहे, नामच आपल्याला तारू शकतं, अशी त्यांची श्रद्धा. मग एक विद्यार्थी उठला, ते तुम्हाला नामाने तारलं म्हणजे भक्ती श्रेष्ठ आहे, मग विचार सागर नाही का शिकायचा? स्वामी महाराज म्हणले आता तुला शिकावं लागेल, कारण का तुझ्या मनात तर्क निर्माण झाला. तर्क निर्माण झाला म्हणजे तुला शिकावा लागेल. जर तुझी श्रद्धा असती तर नामानेच तारलं हेच खरं आहे. मला भावज्ञपद सांगायचं आहे. ज्याचा भाव पराकोटीचा असेल त्याला ज्ञानोबाराय सगळं देतील, ज्ञानेश्वरी सगळं प्रदान करेल. म्हणून असा भावज्ञ जर एखादा व्यक्ती असेल आणि जर त्यांनी पाहिलं या ओव्यामध्ये, तर चिंतामणीचे गुण फावती. चिंतामणी, मणी म्हणजे रत्न. ज्या रत्नाच्या समोर आपण चिंतन केलं की मनामध्ये चिंतन केल्याबरोबर इच्छित वस्तू प्रदान करतो, त्याला म्हणतात चिंतामणी. तसं या ओव्या चिंतामणीच आहे. फक्त एवढंच आहे की फक्त अध्यात्म चिंतनच करा, सांसारिक चिंता करू नका. ज्ञानेश्वरी आपली चिंता ठेवणार नाही.
कारण जर आपण मनुष्य देहात आलो, भरतखंड महाराष्ट्र प्रांतात वारकरी संप्रदायाच्या परंपरेमध्ये, आणि ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ जर आपल्या हाताला लागला असेल तर समजून घ्यावं आपण मुक्तीच्या फार जवळ आलेलो आहे. आता इथे आल्यानंतर पुन्हा मला संसारातले पदार्थ कधी मिळतील, माझी लय चिंता वाढली, कसं काय करावं असं म्हणू नका. आता फक्त एकच चिंता करायची, कोणती? काय मी उद्धार पावेन, काही कृपा करेल नारायण. ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे, ऐसी चिंता करी सदा सर्व काळ. रात्रंदिवस हेची तळमळ, तो का म्हणे नाही आपुले बळ, जेणे फळ पाविन निश्चयेशी. ज्ञानोबाने म्हटले बघा, एखादा चिंतामणी जर हातात आला ना, चिंतामणी आली हाती, सदा विजयवृत्ती मनोरथी, तैसा मी पूर्ण कामश्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. चिंतामणी जर हातात आला तर त्याच्या सगळ्या कामना पूर्ण होतात, विजय मिळतो. तसं ज्ञानेश्वरी ग्रंथ ओव्या चिंतामणी आहे, तिथे सदा विजयवृत्ती मनोरथी होते. आणि इथे जर हा ग्रंथ या ओव्या हा चिंतामणी हातात आला तर द्रष्टादृष्ट विजय होवावेची, इथला विजय संपादन करता येतो. जरी चिंतामणी हाता चढे तरी वांछेची कवन साकळे. चिंतामणी हातात आला तर इच्छेचं कोणतं संकट आहे? एखादा दैववान व्यक्ती आहे, झोपला आणि योगायोगाने ज्या मंदिरात झोपला ते चिंतामणीपासून तयार केलेलं होतं. रात्री बरळला ना, तो बरळला आणि काय म्हणला? गुलाबजामुन मिळाले. ज्ञानोबा म्हणतात, देखा धवळारी चिंतामणीचा, जरी पौडाला होय दैवाचा, तरी ओसनताही बोलतयाचं सोपन वचे. चिंतामणीचा धवळारी, चिंतामणीचं मंदिर, आणि त्यामध्ये झोपलाय. कल्पनाच किती गोड आहे. म्हणजे अजून तर काही आपण त्या मंदिरात गेलो नाही तरी तुम्ही हसले सगळे. कल्पनाच किती गोड आहे. चिंतामणीच्या रत्नापासून मंदिर तयार केलं. बरळला एखादा व्यक्ती, काही जरी म्हटला, काल्याचं कीर्तन लगेच मिळणार ना. ओसनताही बोलत याचा सोपन्न होचे. सगळ्यात मोठा आपल्यासाठी तेच आहे. त्याचा बरळलेला शब्दसुद्धा वाया जाणार नाही. भावज्ञा फावते गुण चिंतामणीचे, तो भावनेनं जाणणारा असावा. आणि एक शब्द वापरला, पाहतया, तो पाहणारा असावा. पाहणारा म्हणजे देखणा असावा, त्याला दृष्टी असावी, नजर असावी, नजर. ज्ञानोबाने पाहणाऱ्याचा उल्लेख केला आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये पाहणारा सर्वश्रेष्ठ आहे, ज्याला गुप्त चैतन्य दिसतं. या उपाधी माझी गुप्त, चैतन्याचे सर्वगत, ते तत्वज्ञ सतत किंवा तत्वज्ञ संत स्वीकारिते. एक शब्द आला बघा, भावज्ञाच्या समान तत्वज्ञ शब्द आला ना. आता आपण शब्द सर्वज्ञ, अल्पज्ञ, रसज्ञ, अर्थज्ञ, तसा तत्वज्ञ शब्द, जो तत्वाला जाणतो त्याला तत्वज्ञ म्हणतात. तसा हा भावज्ञ आहे. पाहतया, उपाधीमध्ये गुप्त चैतन्य ज्याला दिसतं तो पाहणारा आहे. जमिनीच्या उदरामध्ये असणारं धन ज्याला दिसतं त्याला आपण पायाळू म्हणतो. परमार्थामध्ये एक पायाळू आहे, तत्वार्थीचा पायाळू देखना, जो ज्याला या जगतातलं तत्व दिसतं, ब्रह्मप्राप्ती, त्याला म्हणतात पाहणारा. आणि एखादा व्यक्ती पाहत असेल तर ज्ञानोबा म्हणतात ते पाहण्यासाठी त्याच्यावर गुरुकृपा असावी लागते. एक भाव सांगून जातो, याच अध्यायामध्ये पुढे येणार आहे. ज्ञानोबा म्हणतात एखादा योगाची साधना करणारा पुरुष आहे, त्याला भगवत साक्षात्कार नाही झाला आणि मध्यंतरी त्याचा आयुष्याचा सूर्य मावळला, साधना खंडित झाली की नाही, पण आगामी जन्मामध्ये मागच्या जन्मात कमवलेली साधना पुढच्या जन्मामध्ये जशीच तशी त्याला मिळते. म्हणून परमार्थ करणाऱ्याने कधी नाराज होऊ नये. या जन्मात अगदी प्रामाणिक प्रयत्न करावे, आणि जर कदाचित प्रयत्नामध्ये कमतरता राहिली तरी हताश होऊ नये. आगामी जो जन्म मिळणार आहे त्या जन्मात आता आपण जे कमवलं परमार्थिक अंगाने ते सगळंच्या सगळं आपल्याला जसं तसं मिळणार आहे. समजा आपण परमार्थामध्ये आता 9वीपर्यंत गेलो आणि 10वीचा एक वर्ग आपला राहिला, तर आगामी जन्मामध्ये जेव्हा आपला जन्म होईल तेव्हा सरळ सरळ आपल्याला 10वीला प्रवेश मिळेल. मागे आपल्याला पुन्हा बालवाडीमध्ये जायची गरज राहणार नाही परमार्थाच्या अंगाने. आणि व्यवहाराच्या अंगाने जर आपल्याला पुन्हा जन्म मिळाला तर बालवाडीच्या अगोदरही 2-3 वर्ग येते.
मोठा शिशू लहान शिशू काय असेल ते तिथं जावं लागेल. व्यवहारातलं काही उपयोगाला येणार नाही. आणि परमार्थातला प्रवास तत्रतम बुद्धी संयोगम लभते पौर्वदेयिकम. आपल्याला गत जन्मातल्या बुद्धीचा पुन्हा संयोग प्राप्त होतो. तिथं चिंतन करत असताना ज्ञानोबा म्हणतात काही अभिप्राय अत्यंत दुर्भेद असतात आणि ते दुर्भेद असणारे अभिप्राय गुरूंच्या कृपेशिवाय कळत नाही. म्हणजे ते गुरुगम्य आहे. म्हणजे वेदातल्या अभिप्रायाला जर पाहायचं असेल त्याला गुरुकृपा आवश्यक आहे. याला म्हणतात पाहणारा. तैसे दुर्भेद जे अभिप्राय का गुरुगम्य हन ठाय ते तर संसरे विन जाय बुद्धी तयाची. योगभ्रष्ट असणारा महात्मा गुरुगम्य असणारे अभिप्राय त्याला सहज दिसतात. ज्ञानोबा हा पाहणारा आहे. परमार्थामध्ये कोण पाहू शकतो? दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शभिः. ज्याचं अंतकरण एकाग्र आहे, रजोगुण आणि तमोगुण ज्याच्यात नाही, शुद्ध सत्वाने संपन्न असणारं जे अंतकरण तेच परमार्थातल्या अभिप्रायाला पाहू शकतं. आणि असा पाहणारा म्हणजे बघा बरं, पाहणारा शब्दातून ज्ञानी आहे आणि भावज्ञा शब्दातून भक्तिसंपन्न आहे. जो ज्ञानी पण आहे, गुरूंची सेवा वगैरे करणारा आणि या शब्दावर श्रद्धा ठेवणारा सुद्धा आहे. असा पाहणारा भावज्ञ जर असेल तर त्याला या शब्दात चिंतामणीचे गुण आहेत आणि हा चिंतामणी सगळं देईल त्याला. विवेक, वैराग्य, समाधिषटक, मुमुक्षुत्व, अज्ञानाला घालवणारं अहम ब्रह्मास्मी ती वृत्तीज्ञान, त्यानंतर ज्ञान अज्ञान विरहित असणारं ब्रह्मप्राप्ती आणि यानंतर जीवनमुक्ती, सरते शेवटी विदेह कैवल्य. आणि जर त्याला अपेक्षा असेल तर तो पुन्हा भक्ती प्रेमसुखासाठी पुन्हा पुन्हा जन्मालाही येऊ शकतो. हे सगळे चिंतामणीचे गुण आहेत आणि सगळी ज्ञानेश्वरी त्याला प्रदान करतील. तैसे शब्दाचे व्यापकपण देखी जे असाधारण पाहातया भावज्ञा फावती गुण चिंतामणीचे हे असो. ज्ञानोबा आता म्हणतात हे असो. 21 ओव्यापर्यंत स्पष्टीकरण सांगितलं ना, हे सगळं आता राहू द्या. आता ज्ञानोबा या ओळीमध्ये एक पक्वान्न तयार करणार आहेत. या ओळीतले 4 भाव आहेत. या ओळीमध्ये पक्वान्न आहे, ज्याला द्यायचं तो अधिकारी आहे, ज्या ताटात वाढायची ते ताटं आहे आणि पक्वान्न करणारे ज्ञानोबा आहे. असा 4 पद्धतीचा या विचार ओवीमध्ये येणार आहे. पण ज्ञानोबा सुरुवातीला म्हणतात हे असो, तर मग आपणही आता असो. विचार आपण उद्या करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.